आई आई काय झालं आई? अगं आई काय झालं? अरे बेटा ही तुझी बायको. मला वाटेलच. काय केलं हिने सांग. आई तू बोल फक्त काय केलं हिने सांग. थोबट बोलतो आता मी. बोल. अरे लेका ऐकून तर घे. ही तुझी बायको माझी सेवा करते. दवा पाणी दिला बोली दिला तापणा आलाय. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? कोई आपसे प्यार क्यों करेगा? कारण नरेंद्र मोदी है. काय ग सुनबाय माझ्या लेकाला काय सांगितलास? काय बोललो मी? रात्री तो वायलपणाच्या वार्ता करीत होता. तूच काहीतरी त्याला चारवा चरव केले असतील. आई मला सांगा ताई का वायल्या झाल्या? माझ्या लेकीला तारास माफ होता. सासूना सासरा लय हलकट होता म्हणून माझी लेक वायली राहिली. बस फक्त आई हाच फरक आहे लेकीमध्ये आणि सुनामध्ये. सांग बघू कशाला फरक असतो तो. जेव्हा लेक आणि सून वायली होतात तेव्हा सासरची माणसं सुनालाच दोष देतात. काहीनीच कान भरला नसल. आणि जेव्हा लेक आणि जावई अलग होतात ना तेव्हा हीच माहेरची माणसं बोलतात की सासू सासरे हलकट आहेत. आणि जावयाने लेकीला खुश ठेवला ना तर म्हणतात की माझा जावई भगवान श्री राम आहे. आणि जर लेकाने सुनाची काळजी घेतला ना तर म्हणतात की बायकोचा बाई आहे का नाही. लेक जर उशिरा उठली तर ती बिचारी दमली असल आणि सून उशिरा उठली तर ती कामचोर आहे. ती नाटका करते. लेक जर कामाला गेली तर माझी लेक ऑफिसला जाते. माझी लेक काम करते आणि सुनेला काही कामाला जाऊन द्यायचा नाही. आणि जर चुकून सून कामाला गेलीच तर तिचा कसा काम सुटाल ह्याची वाट बघत बसाव तुम्ही. म्हणून सासूबाई तुमचा आणि माझा जमत नाही. बेकार है भैया. मैं तो टूट गया मैं तो. अब म्हणून ही एक घास खिचडी आहे ती खाऊन टाका. नको नको ही मला खावं नाही. जमिनीचा हिस्सा करून वाटणी करून बरोबर खाल्ली. ही खावं नाही का तुम्हाला? सुनबाय गॅस तिकडे चालू ठेवले ना इकडे येऊन बसलेस. एकतर गॅस भेटत नाही. गावाला जाणारच काय चुलीवर जेवणा बनवाय? जा पहिले बंद कर बघू. ठीक आहे आई हं? बंद करते. काय हिला झालाय काय? एवढा मी रागान बोलताय तरी हसत जबाब देते म्हणा. काय हिला झालाय? इकडे निवल येऊन चाय प्या बसले काय महाराणी? तिला आता कामच लावतो थांब. ए महाराणी इथे येऊन काय बसलेस? जेवणाच्या मागे लाग चल. जावं यायचे आहेत पुरी यायचे आहेत. इथं येऊन बसले. 2 मिनिटं आई तर त्या परत हसून तरी देते. काय झालंय का गेला? अच्छा गाड झोपलीस काय? आता तुझी झोपच उडवते. ए महाराणी उठ. 4 वाजलंय. मला गावाला जायचंय. उठ 4 भाकरे वाजून दे. हा या थांबा देते तुम्हाला भाकरी भाजी. सुनबाय तुला एवढ्या रागाने बोलताय तरी माझ्याशी तू प्रेमान बोलतेस. तुला माझा या राग नाही काय येत? येतं ना. मग तू काय करतस? मी ना संडास घासते. अच्छा संडास घासायला राग जातं काय तुझा? हो माझा राग शांत होतो. तो कसा काय? कारण संडास ना मी तुमच्या ब्रशनी घासते. ए ए
अशी भांडी घासतात काय? अजून कशी घासायची भांडी? तुला भांडी घासाय कुणी शिकवली का नाही शिकवली? तशीच भांडी दिसतात चिकट. मला अशीच येतात घासताना भांडी. तुम्हाला जर तुमच्या पद्धतीच्या पालिसा पाहिजे असेल ना तर तुम्हीच भांडी घासा. काय रे तोंड दाखव, जीभ दाखव. जीभ तर बरोबर आहे बा. बायको समोर जीभ नाही ती तुझी चालत. मारो हमको मारो, हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है। आज याचं पण उत्तर ऐका की सून आमच्याशी बोलत नाही. का बोलावा तिने तुमच्याशी? प्रत्येक टायमाला तिचा तुम्ही अपमान करता, तिच्या घरच्यांचा अपमान करता, खाता पिता बरोबर तिच्या हातचं. चहा लवकर दिला तर चहा लवकरच का दिला, चहा उशिरा दिला तर चहा उशिराच का दिला. जेवणाच्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही नावं ठेवता. बरं ते सोडा, तिच्या प्रत्येक कामात तुम्ही चुका काढता, तिच्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवता. आत्ता आली, उशिरा आली, इकडे गेली तिकडे गेली, नुसत्या चांबर चौकशा असतात. हेच केलं तेच केलं, तिला दिवसभर घरात बसून टोमणे मारत असता. मग का बोलावं तुमच्याशी तिने? आहे की नाही? सुनवाय उठ, मला पाणी आण जा. आई जाना घ्या तुम्ही स्वतः. उठ लवकर जा, आण पाणी. आई दिसते ना मी मोबाईल मध्ये काम करते. जा तुम्ही घ्या. परी उठ, त्या गोऱ्या गोऱ्या हाताने मला पाणी आणून दे. अय्या गोरगोरे हाताने आणते सासूबाई. चहा पण आणू? अबे साले कसल्या गोऱ्या गोऱ्या हाताने काम करून घ्यासाठी बोलायचं आहे. सगळ्या सासवाने लक्षात ठेवा, काम करून घ्यासाठी गोर बोलायला लागतं.